शेवटी ओले होणेच आहे, पूजा करूनच ओले मग असा धागा गुंडाळला जातो वडाच्या झाडाभोवती आणि तिथे फळ वगैरे पण ठेवले जातात. बेलपत्रे म्हणजे पूजेचे सर्व साहित्य जे पण आपल्याला लागते, खायचं पान, बेलपान वगैरे, फळं, हळदी कुंकू, दिवा लावला जातो. आता पावसामध्ये त्यांनी दिवे लावले तर ते भिजले. नमस्कार, मी माधुरी स्वागत करते आपल्या सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे वटसावित्री, वटपौर्णिमेचा दिवस. आणि आज अशी आख्यायिका आहे, पुराणामध्ये सांगितले जाते की सावित्रीने यमराजाकडून आपल्या सत्यवानाचे प्राण याच दिवशी परत आणले होते आणि त्याचे प्रतीक म्हणून आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. आज बघा पावसाने पण वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर तर बायकांनी मस्त पूजा वगैरे केली. आणि आता 5 वाजतापासून जे पावसाची सुरुवात झालेली आहे, जोराचा पाऊस सुरू आहे. हे बघा इथे जवळच आहे वडाचं झाड, तुमच्या घरापासून अगदी दिसत बघा. महिलांनी पूजा केली आहे आणि एवढ्या पावसात सुद्धा काही महिला पूजा करत आहेत. किती सारे धागे जमा झाले त्याच्यात, पूर्ण गुंडाळून टाकलं त्याला तर धागेने. म्हणजे धागा गुंडाळला जातो 7 फेरे लावून, 7 जन्मी हाच नवरा मिळायला पाहिजे अशी. तिथे एक पिंडी पण आहे शिवली आणि खूप मोठं वडाचं झाड आहे. बघा किती मोठा पारंब्या बघू शकता. आता सुरू आहे पाऊस, धो पाऊस सुरू आहे. वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर बरोबर पाऊस सुरू झाला. समोरच एक मंदिर आहे आणि हा आहे मोठं वडाचं झाड. बाजूला चिंचेचे पण झाड आहे आणि हा आहे वडाचं झाड. बघा इथे महिलांनी सकाळपासूनच महिलांची गर्दी होती, ते काही मला दाखवत आलं नाही. आता पाऊस जोराचा सुरू आहे आणि पूजेचं आत्ता कुठं पावसाचे जोर थोडं कमी झालं आहे. आणि बघा बाया आता पुन्हा आल्या पूजा करायसाठी वडाच्या झाडाची. पाऊस कमी झाला पण आता उरल्या महिला असतात ज्यांना काय दिवसभर कामं असतात, तर आता पूजा करायला आले. बघा पाऊस सुरूच आहे. हा बघा पाऊस येतच आहे, पण मगा इतका नाही येत आहे. मगाशी एकदम धोधो होता. आणि बघा वडाच्या झाडाची पूजा सुरू आहे. हळद वगैरे लावून आधी पूजा करावी लागते. एक कापड पण झाडाला असं गुंडाळलं जातं आणि मग धागा गुंडाळतात. बघा असं गोल 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 फिरून झाडाभोवती फिरून वडाच्या झाडाला धागा गुंडाळला जातो. 7 फेरे घेतले जातात की 7 जन्मी हाच नवरा मिळायला हवा म्हणून. बघा मी जरा पूजा करायला आली आणि पुन्हा पावसाचा जोर वाढला. पुन्हा पाऊस सुरू झाला जोराचा. छान मस्त तयारी करून येतात, एकदम पारंपरिक आपली वेशभूषा करून छान सजून धजून तयार होतात महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायसाठी. बघा वडाच्या झाडाची आता प्रदक्षिणा सुरू आहे. एक मुलगा बिचारा किती जणांना छत्री देणार आहे. छत्री आहे 1, महिला आहेत 4. किती म्हटलं तरी ओले होणारच आहेत. आणि एकदा कसं धागा गुंडाळणं सुरू केलं की त्याला थांबता नाही येत, मधात पूर्ण गुंडाळावंच लागतं. आता भर पावसातच धागा गुंडाळत आहे आणि खूप मोठं वडाचं झाड आहे हे, प्रशस्त असं. आता पावसाचा जोर पुन्हा वाढला. आताच कमी होतं, पुन्हा वाढला म्हणजे पाऊसही बनतो. दिवसभर काही आले नाही तर आता भर पावसामध्ये इथं पूजा करा. आजूबाजूचा परिसर आणि पावसामध्येच पूजा सुरू आहे त्यांची. शेवटी ओले होणेच आहे, पूजा करूनच ओले मग असा धागा गुंडाळला जातो वडाच्या झाडाभोवती आणि तिथे फळ वगैरे पण ठेवले जातात. बेलपत्रे म्हणजे पूजेचे सर्व साहित्य जे पण आपल्याला लागते, खायचं पान, बेलपान वगैरे, फळं, हळदी कुंकू, दिवा लावला जातो. आता पावसामध्ये त्यांनी दिवे लावले तर ते भिजले. आणि जे फळं ठेवलेले असतात ते आजूबाजूची मोहल्ल्यातली मुलं घेऊन जातात. आज त्यांचा पण दिवस असतो. झालं त्यांच्या आता गुंडाळून, तसं गुंडाळून ठेवलं जातं. अशी पारंपरिक महत्त्वाची पूजा आहे ही. महाराष्ट्रामध्ये पूजा केली जाते. असं असतं वटसावित्रीचा सण, जो की महाराष्ट्रात साजरा केला जातो.
चला भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय.